ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती सहकार पॅनलनी दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि यामध्ये वसई विरार मधला गड जो आहे पुन्हा एकदा ठाकूरांनी जिंकलेला आहे। सध्या जर बघितला तर मी आता विभा कॉलेजमध्ये आहे, ज्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचं कार्यालय आहे। या ठिकाणी पूर्ण कार्यकर्ते आणि विजयी उमेदवाराचा जल्लोष जो आहे हा आपल्याकडे पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी पूर्ण जे नगरसेवक असतील, नवनिर्वाचित ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य असतील, या सर्वांमध्ये एक मोठा आनंदाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत स्वतः बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आहेत। अप्पा, पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध झालेलं आहे। ठाणे महापालिका जिल्हा मध्यवर्ती निवडणूक ही अनेक वर्ष आपल्या ताब्यात होती आणि पुन्हा एकदा आपल्या ताब्यात आलेली आहे। अरे माझ्या ताब्यात असा विषयच नाही, मी कधी त्या बँकेत गेलोच नाही 35 वर्षात। ती सर्वपक्षीय आहे, कम्युनिस्ट आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, सेना आहे, बीजेपी आहे। मग राज्यातला एकही पक्ष असा नाही का ज्यांचे पदाधिकारी तिकडे मिळत नाही। फक्त पुढाकार आपला तालुका घेतो त्यामुळे असं चित्र होते। पण बाकी शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते होते, कथोरे साहेब जे सिनियर आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ते होते। सगळ्या लोकांनी मिळून स्थापन केलेली, कुणाला तरी खुमखुम मिळाली का आपण वेगळं काहीतरी करावं। काय झालं, हात दाखवून अवलक्षण बोलतात ना ते। कारण बँकेत गेले 35 वर्ष आपले सगळे डायरेक्टर चांगलं काम करतात। मी कधी एखादी जनरल मीटिंग पण अटेंड नाही केली, लक्षात आलं का? मी वोटर पण नाही। चांगली संस्था टिकावी चांगल्या प्रकारे, तिकडे भ्रष्टाचाराचं कुरण बनू नये या हिशोबाने आमची धडपड असते। आज राज्यातली सगळ्यात मोठी बँक आणि 1 नंबरची बँक आणि देशात 2 नंबरची पुरस्कार मिळालेला, त्या बँकेवर योग्य लोक बसावं ही प्रामाणिक इच्छा। 16,000 कोटीचे 32,000 कोटी कसे होतील हे बघायला पाहिजे व्यवसाय त्यांचा। पण यावेळेस कारण ठाणे जिल्हा मध्यवर्तीचं दरवर्षी पंचवार्षिक निवडणुका होत होत्या, मात्र यावेळेस या निवडणुकीला एक मोठा राजकीय रंग भरला गेला होता। अनेक वेळा पैशाचा सुद्धा मोठा पाऊस पडलेला आहे। लोक सुसंस्कृत, कदाचित एखादा अंगठाच्या बसेल पण कल्चर्ड असतो, पैसे त्यांच्यावर चालत नाही हे दुर्दैवाने विरोधकांना समजलं नाही। पकडलेले पैसे बघितले तुम्ही, थप्प्या पडलेल्या, काय बोलायचं याला? जे पैसे खर्च करणार ते पैसे खाणार, जे खर्च करणार ते खाणार। अरे वेगवेगळ्या योजना महिला बचत गटाकरता असतील, शेतकऱ्यांकरता असतील, आदिवासी बांधवांकरता असतील, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेल्फ डेव्हलपमेंट करत असतील तर त्यांना 100% फायनान्स करतो आणि अल्प व्याज दरात। बरोबर आहे? मी तर तुमच्या माध्यमातून अपील करतो सगळ्या हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, 30, 35, 40 वर्षापूर्वी झालेल्या बिल्डिंग पडायला आल्या आहेत, तुम्ही तुमची डेव्हलपमेंट करा, तुम्हाला सगळी मदत आम्ही करू। आता विजय तर झालेला आहे, मागच्या अनेक दिवसापासून बँकेवरती आपलं पॅनलचं वर्चस्व आहे, यावेळेस सुद्धा आलेलं आहे। नेमकं या पुढची वाटचाल कशी असणार? प्रगती कशी होईल एवढंच बघणार, वाटचाल काय करायची, लोकांना उपयोगी कशी पडेल बँक तेवढं बघायचं आहे। म्हणजे शेतकरी असतील, आदिवासी बांधव असतील, महिला बचत गट असतील किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट, जी सोसायटी पुढे येईल, स्वतः आम्ही डेव्हलपमेंट करतो, त्यांना 100% फायनान्स देऊ, चालू ठेवू आणि भरपूर पैसे आहेत। निश्चितच आपण बघितलेलं आहे की यावेळेस जरा बँकेवरचं इलेक्शन यामध्ये या ठिकाणी राजकारण झालं, मात्र ही बँक कशा पद्धतीनं पुढे नेता येईल, या बँकेला इथल्या प्रत्येक लाभधारकांना कसा फायदा करून देता येईल याकडे मात्र हे पूर्ण नवनिर्वाचित सभासद लक्ष देतील असा विश्वास जो आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे।
विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.